मणिपूरमध्ये काही दिवसापासून हिंसाचार सुरू होता। तो हिंसाचार काय झाला, हिंसाचारामध्ये नेमकं काय झालं, सध्याची परिस्थिती काय आहे, सैन्याची यामध्ये काय कामगिरी होती आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्या उपाययोजना कराव्या लागतील ज्यामुळे इथे जी अशांतता निर्माण झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला काबू करता येईल, या सगळ्या गोष्टींचं आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू। सर्वात पहिले असं लक्षात यायला पाहिजे की जो हिंसाचार झाला तो प्रचंड होता। त्यामध्ये जवळजवळ जे सरकारी आकडे आहेत त्या आकड्यांप्रमाणे 100च्या आसपास लोक मारले गेले, शेकडो लोक जखमी झाले, अनेक गावांना जाळण्यात आलं आणि बेसिकली यामध्ये जो हिंसाचार झाला तो सर्वात पहिले सुरू झाला डोंगराळ भागामध्ये, जिथे कुकी आणि नागा आणि इतर ट्रायबल्स किंवा वनवासी राहतात, तिथे हिंसाचार सुरू झाला। तिथे अनेकांना मारण्यात आलं, अनेकांना आग लावण्यात आली, 500हून जास्त पोलिसांची शस्त्र लुटण्यात आली आणि जो हिंसाचार झाला ज्यामध्ये काही युवक हातात रायफली घेऊन फिरत होते, हे सगळं टीव्हीनी मीडियानी मोठ्या प्रमाणात कव्हर केलेलं आहे। तर त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही। जेवढंच कळणं महत्त्वाचं आहे की हिंसाचार प्रचंड प्रमाणामध्ये झाला आणि तो झाल्यानंतर मग आता सैन्याला पाचारण करण्यात आलं आणि मोठ्या संख्येमध्ये सैन्य तिथे येऊन पोहोचलं। त्या भागामध्ये आसाम रायफल आहे ज्यामध्ये जे सैन्याच्या नेतृत्वाखाली काम करतात, तिथे आपली 57 डीव आहे, तिथे दिमापूरमध्ये 3 कोर आहे। तर यांच्या हातात ही सगळी परिस्थिती देण्यात आली आणि सैन्याच्या 2 आसाम रायफलचे सब सेक्टर्स म्हणजे 2 ब्रिगेड हेडक्वार्टर्स, 2 ब्रिगेड सैन्याच्या या तिथे तैनात करण्यात आल्या आणि सैन्याने वेगवेगळ्या भागामध्ये प्रवेश केला, विश्लेषण केलं की कुठे हिंसाचार होतो आहे, कारण भाग जो मणिपूरचा आहे तो प्रचंड आहे, एका ठिकाणी थांबून चालणार नाही। आणि मग पुढच्या 2 दिवसामध्ये त्या हिंसाचारावरती नियंत्रण करण्यात आलं आणि जवळजवळ 30-40 हजारहून जास्त दोन्ही जमातीच्या लोकांना सैन्याच्या कॅम्प्समध्ये हलवण्यात आलं। त्याच्यानंतर पुन्हा थोडासा हिंसाचार सुरू झाला मणिपूरच्या इम्फाल खोऱ्यामध्ये, तिथेसुद्धा सैन्याला पाचारण करण्यात आलं होतं आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की जो हिंसाचार आहे हा आता पूर्णपणे काबू आलेला आहे आणि सगळ्या परिस्थितीवरती सैन्याचं पूर्ण नियंत्रण आहे। लक्षात असावं की पोलिसांची 500हून जास्त शस्त्र ही लुटली गेली, हे ऑफिशियल आकडे आहेत, खरं त्याच्याहून जास्तच लुटली गेली असतील आणि मग काही जे अर्धसैनिक दलांचे जवान जे सुट्टीवरती होते त्यांना मारण्यात आलं वगैरे। परंतु सध्या परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। काही राज्यांचे विद्यार्थी बाहेर जायचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना सांगावं लागेल की मणिपूरमध्ये आता हिंसाचारावरती पूर्ण कंट्रोल झालेला आहे आणि खरं तर बाहेर यायची गरज नाही आणि जो मणिपूर खोरं आहे तिथे हिंसाचारावरती आता पूर्णपणे काबू करण्यात आलेला आहे। आता आपण बघूया की या हिंसाचाराची कारणं काय होती। लक्षात असावं की मणिपूरची लोकसंख्या 2011च्या आकडेवारीप्रमाणे ज्यावेळेला शेवटची जनगणना झाली होती ती 30 लाखाच्या आसपास आहे। मणिपूरची 52% लोकसंख्या ही मैतेई म्हटली जाते, जी मणिपूरच्या मध्यवर्ती भागामध्ये मणिपूर खोऱ्यामध्ये राहतात किंवा त्याला इम्फालचं खोरं असं म्हटलं जातं। इम्फाल ही मणिपूरची राजधानी आहे आणि जो इम्फाल खोऱ्याला किंवा या खोऱ्याला चारी बाजूनी वेढलेला आहे टेकड्यांनी किंवा डोंगराळ प्रदेशांनी आणि या डोंगराळ प्रदेशावरती जवळजवळ 30 वेगवेगळ्या जाती आणि जमातीचे आदिवासी राहतात। त्याच्यामध्ये नागा आहेत, त्याच्यामध्ये कुकी आहे, त्याच्यामध्ये अनेक आहेत। तर जाती जमातीमध्ये मी जास्त जात नाही, परंतु सध्याची जी लढाई आहे ती चालली आहे ती नागा आणि कुकी जे राहतात डोंगराळ भागात त्यांनी हिंसाचार सुरू केला होता वैष्णव जे मैतेई आहेत त्यांच्या विरुद्ध। जर आपण जातीच्या पद्धतीने जर आपण धर्माच्या पद्धतीने म्हटलं तर जे मैतेई आहेत ते हिंदू आहेत, जे नागा आहेत त्यांना आता ख्रिश्चॅनिटीमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलेलं आहे आणि याच्याशिवाय काही 10% इतर जनजाती जमातीसुद्धा आहेत
की ज्यांचा कुठलाही धर्म नाही, त्यांचा धर्म असतो दोनियो पोलो, म्हणजे सूर्य आणि चंद्र, त्यांना आपण वनवासी असं म्हणू शकतो. आणि याच्याशिवाय 7 ते 8% तिथे मणिपुरी मुस्लिम्स आहेत, ज्यांना पंगात असं म्हटलं जातं. तर म्हणजे इथे वेगवेगळ्या जाती जमातीचे लोक आहेत. आता मुख्य मुद्दा काय होता? मुख्य मुद्दा असा होता की 1 आठवड्यापूर्वीच मणिपूरच्या हायकोर्टने निर्णय दिलेला होता की वैष्णव जी जमात आहे त्यांनासुद्धा अनुसूचित जातीमध्ये सामील करायचं की नाही, याच्यावरती सरकारने कमिटी फॉर्म करावी. आणि जसं त्यांनी हे अनाऊन्स केलं तर त्याकरता सरकारने आपले रेकमेंडेशन्स तयार करून हे केंद्र सरकारकडे पाठवावे. असं जसं अनाऊन्स झालं तर हे जे जाती जमातीचे लोक आहेत, ज्यांना रिझर्वेशनमुळे फायदा होतो, त्यांना भीती वाटायला लागली की आता आमच्या रिझर्वेशनमध्ये जे मैतेई आहेत त्यांचासुद्धा वाटा होईल. म्हणजे आग किंवा मंडवा पेटण्याकरता हे मुख्य तुरंत कारण होतं, ज्याच्यामुळे हिंसाचार सुरू झाला. आता खरं म्हटलं तर हे कारण जरी आजचं असलं तरी याच्याशिवाय अनेक कारणं आहेत ऐतिहासिकरित्या, ज्यामध्ये नेहमीच वेगवेगळ्या जाती जमाती एकमेकाशी वेगवेगळ्या कारणामुळे भांडणात आलेल्या आहेत. वेळेच्या अभावी मी फक्त 2 कारणाविषयी सांगीन. एक तर या ज्या जाती जमाती डोंगरात राहतात त्यांना वाटतं की या आमचा रिझर्वेशन कमी करायला नको, तो एक भाग झाला. आणि दुसरं, त्यांना कायद्याने काही हक्क मिळालेले आहेत की त्यांच्या जमिनीवरती इतर कोणीही जमिनी म्हणजे जे वैष्णवाईट्स आहेत ते जमिनी तिथे विकत घेऊ शकत नाहीत. आणि याशिवाय या जाती जमातींना वाटतं की सरकार जे प्रस्थापित झालेलं आहे त्यामध्ये आम्हाला जो धनराशी मिळते, आमचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते कमी आहे. ही झाली जाती जमाती किंवा नागा किंवा कुकी यांची बाजू. जोपर्यंत वैष्णवाईट्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमची लोकसंख्या 52% आहे, पण आम्ही 10% मणिपूरच्या भागामध्ये राहतो, त्याच्यामुळे आम्हाला जमीन कमी पडते. आम्हीसुद्धा मणिपूरची आहोत, तर आम्हाला रिझर्वेशन तर मिळायलाच पाहिजे, परंतु याच्याशिवाय आम्हाला जमीन विकत घेण्याची परवानगी असायला पाहिजे डोंगराळ भागामध्ये. कारण रिझर्वेशन्सचा जो जास्त फायदा आहे तो फक्त मणिपूरच्या जाती जमाती किंवा आदिवासींना होतो, तो आम्हालासुद्धा व्हायला पाहिजे. म्हणजे दोन्ही बाजूंना वाटतं की आपल्यावरती अन्याय आहे. खरं म्हटलं तर मागच्याच महिन्यामध्ये मी मणिपूरमध्ये गेलो होतो आणि मणिपूरमध्ये प्रचंड सुखवस्तुता आहे. मणिपूरमध्ये लोकांकडे पुष्कळ पैसे आहे, परंतु एक गैरसमज होतो की रिझर्वेशन मिळालं तरच आम्हाला नोकऱ्या मिळतील. आज मणिपुरी लोक तसं म्हटले तर मोठ्या संख्येमध्ये बाहेर आहेत, परंतु रिझर्वेशनवरती अजूनसुद्धा तो एक भावनिक मुद्दा बनलेला आहे, ज्याचा खरा कुठल्याही जाती जमातीला फायदा नाही. कारण रिझर्वेशनमध्ये ज्या नोकऱ्या अवेलेबल आहेत त्या अतिशय कमी आहेत. आणि जी काही रिझर्वेशन्स असतात एज्युकेशन सेक्टरमध्ये त्याची खरं काही गरज नाही. कारण भारतामध्ये आता वेगवेगळ्या भागामध्ये एज्युकेशन किंवा शिक्षणाकरता ज्या पद्धती आहेत त्या इतक्या वाढलेल्या आहेत की कुठल्याही मुलाला कुठल्याही विषयाचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला कोट्याची काही गरज पडत नाही, त्याला आरामात कुठेतरी ॲडमिशन ही नक्कीच मिळते. म्हणजे रिझर्वेशन हा मोर हा एक भावनिक मुद्दा आहे. या भागामध्ये सैन्य आलं आणि सैन्याने प्रचंड काम केलं. कारण मणिपुरी लोकांचा मते मैतेई असो की जनजाती जमाती असो, त्यांचा मणिपूर पोलिसांवरचा विश्वास उडाला होता, त्यांच्या गव्हर्नमेंटवरचा विश्वास उडाला होता. पहिले जाती जमातीच्या लोकांनी मैतेईला मारलं, मग मैतेई लोकांनी जे मणिपूर खोऱ्यामध्ये काही जण होते त्यांना मारण्यास सुरुवात केली. आणि कालची आपण बातमी वाचली असेल तर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा मैतेई विद्यार्थी विरुद्ध कुकी किंवा जाती जमातीचे विद्यार्थी यांच्यामध्ये एक झडप झाली. म्हणजे दोघांनाही वाटतं की आमच्यावरती प्रचंड असा अन्याय हा होत आहे. खरं म्हटलं तर मी पुन्हा सांगतो की रिझर्वेशन हा काय फारसा मोठा मुद्दा नाही. एज्युकेशनमध्ये वेकन्सी सगळ्यांना मिळतात. तर आज मला वाटतं गरज अशी आहे की येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही जाती जमातीतला जो विश्वास एकमेकावरचा उडाला आहे तो पुन्हा एकदा प्राप्त करायला पाहिजे. आणि दोन्ही जाती जमातींनी म्हणजे वैष्णवाईट्स आणि हिल ट्राईब्सवाले यांनी एकत्र येऊन हे ठरवायला पाहिजे की अर्थातच वैष्णवाईट लोकांना थोडी जमिनीची नक्कीच गरज आहे आणि तिथे भरपूर जमीन आहे, जमिनी काही तिथे कमी नाही आहे, तर त्याच्यामुळे कोणाचाही फारसं नुकसान होणार नाही. ती जमीन त्यांना मिळाली पाहिजे.
आणि या भागामध्ये मुख्य प्रॉब्लेम असा आहे की हा एक सीमावर्ती भाग असल्यामुळे इथे शस्त्रांचं आत येणं होतं. जी मणिपूरची सीमा आहे, जी जी म्यानमारला किंवा ब्रह्मदेशाला लागलेली असते, तिला सील करणं आपल्याला पूर्णपणे शक्य झालेलं नाही, कारण हा भाग अतिशय घनदाट आहे. आणि आपल्याला माहिती असेल की भारतीय सैन्याने अनेक वेळा म्यानमारमध्ये जाऊन तिथले जे इन्सर्जंट कॅम्प्स आहेत त्याच्यावरती छापा घातला होता. या भागात ड्रग्ससुद्धा येत आहेत. तर थोडक्यामध्ये जर ही परिस्थिती सुधारायची असेल तर याच्यापुढे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला मणिपूर आणि म्यानमारची सीमा सुरक्षित करावी लागेल, नंबर 1. दुसरं असं मानलं जातं की जे बंगाल लोक आहेत त्यांना बांगलादेशी घुसखोरांची मदत होते आहे, तर बांगलादेशी घुसखोरीही थांबवावी लागेल. नंबर 3, दोन्ही समाजांना एकत्र आणून त्यांना आपापसामध्ये बोलायला लावणं भाग पडायला पाहिजे की हिंसाचार हा कुठल्याही प्रश्नाला उत्तर नाही आहे, तुम्ही एकत्र या आणि या प्रश्नावरती एक तोडगा शोधा. म्हणजे मैत्रींना जमीन मिळायला पाहिजे आणि जो बजेटचा पैसा खर्च होतो मैत्रींवरती असं वाटतं मागांना की तो फार जास्त होतो, त्यांना कमी पैसे मिळतात, तर ते वाढवायला पाहिजे. परंतु मला वाटतं सर्वात महत्त्वाचं असं आहे की मणिपूर हे एक अतिशय सुंदर असा प्रदेश आहे. इथे टुरिझम मोठ्या प्रमाणात वाढवता येईल. यामुळे दोन्ही जाती जमातीला फायदा होईल की जे आता सध्या वाढलेलंच आहे. याच्याशिवाय या भागातले मुलं ही अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत. मग ते बॉक्सिंगमधली मेरी कॉम असो की वेटलिफ्टिंगमधल्या अनेक महिला किंवा अतिशय कौशल्यपूर्ण खेळणारे असे फुटबॉलपटू. आणि आपल्याला आठवत असेल की मणिपूरमध्ये आत्ताच मिस इंडिया ही कॉम्पिटिशन झाली होती, त्यामध्ये एक मणिपूरची मुलगी नंबर 3वरती आलेली होती. तर या भागामध्ये प्रगती वेगाने होते आहे. तर मला वाटतं या लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध हिंसाचार करायच्या ऐवजी प्रगतीवरती जास्त लक्ष ठेवायला पाहिजे आणि आपापसातले जे गैरसमज होतात विनाकारण की जे 100 वर्ष जुने अशी आहेत त्यांना सोडवण्याकरता एकत्रित येऊन याच्यावरती तोडगा शोधायला पाहिजे. खास तर रिझर्वेशनचा मुद्दा आणि दुसरं जमिनी खरेदी जी डोंगराळ भागामध्ये करायची की नाही, आणि तिसरं नागा, कुकी आणि इतर जाती जमातींना मणिपूरच्या पब्लिक लाईफमध्ये अजून जास्त रिप्रेझेंटेशन मिळणं. मला वाटतं हे करणं सोपं आहे. त्याकरता एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. त्याकरता सरकारच्या सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित यावं आणि या विषयाने वाटचाल सुरू करावी. कारण मी पहिलेच म्हटलं होतं याच्या आधी की मणिपूरमध्ये टुरिझम वेगाने वाढतं आहे. तर तेच पुढे जर आपण केलं तर सगळ्यांनाच तिथे नोकऱ्या मिळतील, सगळ्यांनाच तिथे इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी येईल आणि मणिपूर हे एक टुरिस्ट राज्य म्हणून पुढे येईल. आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे प्रचंड प्रमाणामध्ये टुरिस्ट तिथे पहिलेच येत आहेत. तर मला वाटतं या विषयावरती तोडगा काढणं नक्कीच शक्य आहे. त्या दिशेने आपण वाटचाल ही करायला पाहिजे. आणि या सर्वात महत्त्वाचं की सैन्याने अतिशय चांगल्या पद्धतीने परिस्थिती हँडल करून इथे शांतता निर्माण केली. याकरता भारतीय सैन्याचं कौतुकच करायला पाहिजे, कारण त्यांनी कमीत कमी फायरिंगचा वापर करून अतिशय फास्ट वेगाने शांतता तिथे निर्माण केलेली आहे, ज्यामुळे आता मणिपूर पुन्हा काही वेळामध्ये नॉर्मलसीकडे वाटचाल सुरू करेल. मी थांबतो. जय हिंद.